खेड तालुक्यातील कडूस गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय। भर दिवसा एका व्यक्तीने घराबाहेर जादूटोणा केलाय। घराच्या दारात दही भात, लिंबू, हळद कुंकू लावून नारळ फोडणाऱ्या संशयिताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या घटनेमुळे आता गावात खळबळ उडाली आहे। जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। रोहिदास गाडगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रोहिदास, अंधश्रद्धेचाच खरं तर हा प्रकार आहे, काय नेमकं याच्यावरती कारवाई होतीये? हा प्रकार घडलेला सगळा ग्रामीण भागाचा भाग आहे। हे बंद घर आहे आणि या घराच्या समोर एक व्यक्ती येतोय। संपूर्ण हा जादूटोण्याचा प्रकार करत असताना त्याच्या सोबत एक महिलाही आहे। आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी या व्यक्तीला काय प्रकार चालू आहे विचारला असता ते मुंबईहून आल्याचं सांगितलं गेलं। मात्र अशा पद्धतीने ग्रामीण भागात जादूटोण्याचा प्रकार करणे आणि अगदी दिवसा डवळ्या भरवस्तीत केलं जातं, त्यामुळं संपूर्ण परिसरात एक दहशतीचं वातावरण आहे। अशा पद्धतीचा जादूटोण्याचा प्रकार करून हा जुन्या जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा वाद असल्याचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। मुंबईहून आणलेला हा व्यक्ती हा जादूटोण्याचा प्रकार करून निघून गेल्याचा प्रकार आहे। त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण हा सर्व प्रकार हा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद रोहिदास। खरंच अशा पद्धतीनं गावात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। अंधश्रद्धेचा हा प्रकार आहे, जादूटोणा होताना दिसतोय। अशावरती कारवाई करणं, कडक नजर ठेवणं गरजेचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।